राज्य सरकारची सकारात्मकता पाहता जरांगेंनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये हे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। काहींची मुंबईमध्ये आंदोलनाची भूमिका आहे तर आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या जरांगे पाटील यांच्यावर भाष्य केलंय। शिंदे समितीचा दुसरा अहवाल आलाय, तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत। राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये। कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली। काहींचं म्हणणं आहे की ताबडतोब द्या, जर ताबडतोब दिलं आणि ते कोर्टात टिकलं नाही तर इजा बिजा तिजा सगळ्यांचा त्याच्यावरचा विश्वास पण उडेल की बाबा हे काय राजकीय लोक करतात। आता काहींनी सांगितलं की बाबा आम्ही आता मुंबईला येणार, आम्ही थांबायला तयार नाही। वास्तविक एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय मनापासून सगळ्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहे। मराठा आरक्षणासंदर्भात आता एक मोठी बातमी आहे। 27 तारखेला राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात बैठक होणार आहे तर मराठा समाजातील राजकीय टक्केवारीचं सर्वेक्षण सुद्धा होणार आहे। या सर्वेक्षणावेळी टर्म्स ऑफ रेफरन्सेस मध्ये बदलण्याची शक्यता वर्तवली जाते।